दिवाबत्ती केली, आरोग्य केलं, शिक्षण केलं आणि नोकऱ्या म्हणजे इंडस्ट्री। मी गडचिरोलीचा पालकमंत्री असताना तिकडे इंडस्ट्री येत नव्हती, पण सुरजागडला पहिली इंडस्ट्री चालू केली, 10,000 लोकांना काम मिळालं। त्यानंतर आणखी आपण स्टील इंडस्ट्री चालू केली, तिथे 7,000 लोकांना मिळालं। टाटा टेक्नॉलॉजी माध्यमातून आपण तिथे एक स्किल डेव्हलपमेंट सेंटर करतोय, 5,000 लोकांना दरवर्षी ट्रेनिंग मिळणार आणि नोकऱ्या मिळणार। असं त्यामुळे लोकांची मानसिकता बदलून गेलेली आहे, कारण शेवटी लोकांच्या हाताला काम पाहिजे आणि ते काम देण्याचं काम आणि डेव्हलपमेंट करण्याचं काम आपल्या सरकारने घेतलं। मी पर्सनली त्याच्यामध्ये लक्ष घातलं। जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यांनी त्यावेळेस लक्ष घातलं। मी पालकमंत्री असताना म्हणजे जे कोर एरिया आहे गडचिरोलीचा अतिसंवेदनशील भाग, तिकडे मी गेलो, जवळपास 15-20 वेळा माझा तिकडे दौरा झाला। आणि आत्ता पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पण माझा दौरा असतो, पोलिसांच्या बरोबर दिवाळी साजरी करत असतो, त्यांच्या कुटुंबियांच्या बरोबर कार्यक्रम होतात। एक पोलिसांना देखील एक मॉरल सपोर्टची आवश्यकता असते आणि आपली केंद्रीय टीम C60 टीम जी पोलिसांची बटालियन आहे ती फार स्ट्रॉंग आहे आणि मोठमोठे जे नक्षलवाद ज्यांच्यावर लाखो लोकांची बक्षिसं होती त्यांना ठार करण्याचं काम या ठिकाणी आपल्या पोलिसांनी केले। त्यामुळे 2026चं टार्गेट आपण त्याच्या अगोदरच अचीव करू असं विश्वास। अर्बन नक्षलच्या संदर्भामध्ये काही चर्चा झाली का? त्याच्यामध्ये ते जे कोणी आहेत अर्बन नक्षल त्याच्या बाबतीमध्ये देखील केंद्र सरकार गांभीर्याने घेतलेलं आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्बन नक्षल या नक्षलाईट ओव्हरऑल थ्रेट आहे का मोठा? नाही, हा थ्रेट जो आहे नक्षलवाद्यांचा, कारण आता नक्षलवाद्यांना लोक जुमानत नाहीत। गडचिरोलीमध्ये देखील नक्षलवाद्यांनी बॅनर पोस्टर लावले होते, मतदानाला जाऊ नका, परंतु ते बॅनर पोस्टर लोकांनी फाडले, जाळले आणि मतदान केलंय। त्यामुळे आता नक्षलवाद महाराष्ट्रामधून तर आपण समूळ नष्ट करून टाकतोय। मोदी यांच्या त्यामुळे 23 वर्ष पूर्ण झालेली आहेत, त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? सलग मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री म्हणून 10 वर्ष काम करतात। मला अभिमान आहे की गेल्या 50-60 वर्षामध्ये जी कामं झाली नाही ती 10 वर्षामध्ये झाली। आज देशाची अर्थव्यवस्था बदलते आहे, मोठी होते आहे, पुढं जाते आहे आणि आपल्या देशाचं नाव लौकिक वाढतोय। याबद्दल आदरणीय मोदीजींना मी खूप खूप शुभेच्छा। जागा वाटप संदर्भामध्ये काय चर्चा झालेली आहे का? किंवा जागा वाटप इथं कुठं, महाराष्ट्रात ना। अमित शहाना पॉलिटिकल मीटिंग्स वगैरे घेऊन सीट शेअरिंगला आज सुरक्षा आणि देशाची सुरक्षा आणि विकास यावर चर्चा आहे। माहिती तिघजण लढणार का? हाच महायुती मजबूत आहे आणि महायुती म्हणून आम्ही लढणार आणि गेल्या 2.5 वर्षात ज्यांनी महाविकास आघाडीने केलेलं काम आणि 2 वर्षात महायुतीने केलेलं काम याची तुलना करा। दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या, हे माझं ओपन चॅलेंज आहे। आणि 2 वर्षामध्ये आम्ही केलेले प्रकल्प, महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प, आम्ही केलेल्या कल्याणकारी योजना याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडू आणि जनता जनार्दन याचा फैसला करेल आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला त्याच्या कामाची पोचपावती मिळेल आणि महायुती थम्पिंग मेजॉरिटीने जिंकेल। सगळे एकत्र महायुती मजबूतीने लढेल आणि मजबूतीने जिंकेल।